आता बघूयात या घडीच्या प्रमुख 9 मोठ्या बातम्या। मराठ्यांनी आरक्षण का मागावं? त्यांनी तर उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलात? मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी। संभाजी भिडेंना बोलून काही उपयोग नाही, शब्द फडणवीसांचेच आहेत। संभाजी भिडेंमागून फडणवीसांचाच नवा डाव, जरांगेंचा आरोप। नाशिकमध्ये 5 लाख लोकांचा जरांगेंचा मोर्चा होणार होता, मात्र मोर्चात फक्त 8000 लोक उपस्थित होते, असा पोलिसांचा रिपोर्ट। जरांगेंच्या नाशिकातील रॅलीवर भुजबळांची टीका। फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा तज्ञ म्हणून पीएचडी देऊन टाकावी, भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार। 2009 ला रामदास कदमांनी दापोलीसाठी प्रयत्न केले, मात्र मातोश्रीतूनच काही लोकांनी राजकारण केलं। पक्षाकडूनच रामदास कदमांना गुहागरमधून पाडण्यात आलं, योगेश कदमांचा आरोप। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात। चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन। भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार, संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। तर मराठा आरक्षण मिळण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार, पक्षाची भूमिका। पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार। दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात न घेतल्याचा आरोप। संजय गायकवाडांसह तिघांवर गुन्हा दाखल, गायकवाडांनी तलवारीनं केक कापल्याच्या प्रकरणी। सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल।